नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:04 ते 10:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:41 आणि यमगंड काळ पहाटे 5:46 ते 7:25 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर लाभयोग करेल. गुरुबरोबर केंद्रयोग करेल. रात्री 10:25 नंतर हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी मेष राशीमध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे रात्री 10:25 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तुमच्याच राशीत रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र त्याच्यामध्ये यश मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. त्यामुळे मानसिक तणाव हा जाणवू शकेल. काळजी घ्या. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहार तुमचे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर केंद्रयोग करेल. रात्री 10:25 नंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारात भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. मात्र काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडी काळजी घ्या. थोडं स्ट्रेस टेन्शन वाढल्यासारखं जाणवू शकेल. घरातल्या व्यक्तींकरता जास्त खर्च करावा लागू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे रात्री 10:25 नंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. लाभस्थानामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. थोडा प्रवास योग सुद्धा संभवतो. कागदपत्र व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तमच असणार आहेत. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. रात्री 10 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजचा तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुमचा हक्क किंवा वाटा सिद्ध करू शकाल. तुमचं महत्त्व सिद्ध करू शकाल. तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. कागदोपत्री व्यवहार, करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित घेऊ शकता आणि ते अगदी अचूक सुद्धा असतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्याकरता भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 10 वाजून 45 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम निर्णय घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. येणार 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी किंवा भाग्यशाली म्हणू शकता. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. अडकलेली कामं जरूर हाती घ्या. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. भाग्याची संपूर्ण साथ लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 10 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात मात्र तुम्हाला खूपच सजग राहावं लागेल, सतर्क राहावं लागेल. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वरवडू शकतील. प्रलोभनाच्या मागे अजिबात जाऊ नका. चुकीचे मोठे व्यवहार केल्यामुळे त्याचा फटका येणाऱ्या कालावधीकरता सुद्धा बसू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 10 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात हाती घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचे वैवाहिक जोडीदार तुमच्यावर हावी झालेत की काय अशा प्रकारचा काही समज होऊ शकेल. परंतु काळजी करू नका. हा तात्कालिक परिणाम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 10 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. षष्ठात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्याचा त्रास किंवा त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनात येऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे रात्री 10 वाजून 25 मिनिटांनंतर हा चंद्र पंचमात भ्रमण करेल.
तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम सुद्धा तुम्हाला मिळेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येते. संध्याकाळ नंतरचा कालावधीमध्ये जो चंद्र आहे, हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि भाग्यशाली सुद्धा. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुमचं स्वत्व उजळून काढा. तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्याचप्रमाणे अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 10:25 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर केंद्रयोग करेल आणि चतुर्थामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. संपूर्ण दिवस धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये काही छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातलं वातावरण थोडंसं गंभीर होण्याची शक्यता राहील. घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 10:25 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण सेव्हिंग सुद्धा होऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस हे अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ते पूर्ण सुद्धा होताना दिसेल. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू शकता. कमिटमेंट प्रॉमिसेस सुद्धा करू शकता. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. रात्री 10:35 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही उत्साही असाल. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. फिरणं वगैरे होईल. कमिटमेंट प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडं तुमचे खर्च आहे त्यावरती लक्ष द्या. खर्चाचं प्रमाण जास्त वाढेल. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 मे 2026 कर्काचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.